हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही? मायसेल्फ अनिकेत आणि मी प्रोफेशनली डॉक्टर आहे. आणि आज मी तुम्हाला इन्क्वायरी लेटरबद्दल काही मॅजिक लाईन्स देणार आहे, ज्याने की तुम्हाला मित्रांनो, मी तुम्हाला गुगलवरून डाउनलोड करून फॉर्मॅट तर दाखवूनच देईन. म्हणजे तुम्हाला इथं डेट लिहायची, इथं ऑर्गनायझेशनचं नेम लिहायचं, असं सगळं म्हणजे विस्तारितपणे संपूर्ण बरोबर समजून जाईल. पण तुम्हाला नेमकं पॅरामध्ये लिहायचं काय, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आज काही मॅजिक लाईन्स प्रोव्हाइड करणार, ज्याने की तुम्हाला त्या पॅरामध्ये लिहायला मदत होईल. बिना वेळ करता सुरू करूया आपण. लेट्स गो. तर कट. तर मित्रांनो, इन्क्वायरी लेटरमध्ये जो फर्स्ट पॅरा आहे, फर्स्ट पॅरामध्ये तुम्ही असं लिहू शकता: विथ रेफरन्स टू युअर ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश इन द न्यूजपेपर और मॅगझिन्स, आय हॅव कम टू नो दॅट यू आर ऑर्गनायझिंग. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही ज्या कंपनीची तुम्हाला माहिती हवी आहे, तुम्हाला त्या कंपनीची किंवा कोणत्याही प्रोग्रामची इन्क्वायरी करायची, त्याच्याबद्दल तुम्ही असं लिहू शकता फर्स्ट पॅरामध्ये. तुम्ही जो ॲडव्हर्टाइजमेंट मांडला होता न्यूजपेपर और मॅगझिन्समध्ये, त्याच्या माध्यमातून मला समजण्यात आलं की तुम्ही हा ऑर्गनायझेशन म्हणजे जोही प्रोग्राम त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट केलेला आहे, त्या ॲडव्हर्टाइजमेंटचं इथं तुम्ही नाव लिहा. तुम्ही हा प्रोग्राम इथं ऑर्गनाईज केला आहे, म्हणून मला न्यूजपेपर आणि मॅगझिनच्या माध्यमातून समजण्यात आलेलं आहे. पॅरा 2मध्ये तुम्ही लिहू शकता: आय वुड लाईक टू नो द फॉलोइंग थिंग्स बिफोर आय कुड विजिट यू. तर मला प्रोग्रामला किंवा मला तुमच्या कंपनीत भेट देण्याआधी जर काही गोष्टी माहिती झाल्या तर खूप चांगलं होईल. याचा अर्थ हा होतो, जसं की तुमचा डेली रुटीन, डेली टायमिंग, तुमचं शेड्यूल काय आहे, पुन्हा तुमचं जर कोणचं कोचिंगला व्हिजिट करायची तुमची प्राईस काय आहे, तुमचं टाईम काय आहे, हे सगळं तुम्ही त्या इन्क्वायरी लेटरमध्ये मांडू शकता. पुन्हा थर्ड पॅराग्राफमध्ये तुम्ही लिहू शकता: काइंडली सेंड मी द डिटेल्स ॲट द अर्लीस्ट सो दॅट आय कॅन विजिट यू सून ॲज पॉसिबल ॲज अर्ली. म्हणजे तुम्ही प्लीज डिटेल्स लवकरात लवकर पाठवू शकतात का, म्हणजे मी लवकरात लवकर तिथं येऊन भेटण्याचा प्रयत्न करेल. असं तुम्ही थर्ड पॅराग्राफमध्ये मांडू शकता. आणि मित्रांनो, आपल्यालाही खूप जास्त लेटर नाही पांगवायचं आहे, म्हणजे 2-3 पेजेसचं, कारण की मग जो वाचणार आहे, रीडर आहे, तो पण बोर होऊन जाईल. म्हणून जे इम्पॉर्टंट लाईन्स आहे तेच तुम्ही लिहा. जसं की इथं ऑर्गनायझेशन, जो प्रोग्राम आहे त्याचं नाव, पुन्हा तुमचा टायमिंग काय प्रोग्रामचा, शेड्यूल, तुमचं प्राईस काय, पुन्हा इथं सगळं लवकरात लवकर डिटेल पाठवा. म्हणजे जे जे इम्पॉर्टंट थिंग येते, आणि फॉर्मॅट तर मी तुम्हाला दाखवूनच देईल. जसं की इथं हा फॉर्मॅट बघून तुम्हाला समजून जाईल की ऑर्गनायझेशनचं नेम कुठं लिहायचं, सब्जेक्ट कुठं लिहायचं, डेट कुठं लिहायचं, हे सगळं बरोबर भरा. आणि फक्त हे मी ज्या मॅजिक लाईन दिलेलं आहे त्याला यूज करा, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं माहिती मिळवण्यात मदत होईल. अँड थँक्यू गाईज.